नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, आज मी तुम्हाला साध्या शिलाईच्या मशीनवर फॉल लावून दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि बघा, प्रत्येकाकडेच फॉल बिडिंगची मशीन नसते, तर आपण साध्या शिलाईच्या मशीनवर फॉल लावू शकतो. चला, सर्वात पहिले बघा, आता इथे साडी आपल्याला सरळ करून घ्यायची असते. थोडीशी 2-3 इंच साडी अशी कट करून घ्यायची. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला साडी अशी ओढायची आणि जो मधला धागा आहे ना, तो ओढायचा आपल्याला हलक्या हाताने. आता इथे बघा, जिथपर्यंत जाईल ना धागा तिथपर्यंत आपल्याला ओढायचा आहे आणि तिथून अशी लाईन पडते सफेद, बरोबर आपल्या लक्षात येते. त्या लाईनीवरच आपल्याला कटिंग करायची. आता इथे बघा, मी दोन्ही बाजूचं असंच करून घेते. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा, कडेला पहिले आपण शिलाई मारणार आहोत. आता ती अगदी थोडंसं 1/2 इंचापेक्षा कमी कपडा घ्यायचा आहे. एकदा फोल्ड केला, अजून एकदा दुसऱ्यांदा फोल्ड केला बघा. आणि आता इथे बघा, शिलाई मारायला सुरुवात करायची. परत एकदा दाखवते. हे बघा, अगदी थोडंसं 1/2 इंचापेक्षा फोल्ड केला आणि अजून एकदा फोल्ड केला, म्हणजे 2 टाईम आपल्याला कपडा डबल करायचा आहे. आता आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची. आता ही साधी मशीन आहे. आता तुम्हाला मी याच्यावरती शिलाई करून दाखवते किंवा फॉल पण लावून दाखवते. आणि साडीला आहे ना, अजिबात कुठेच चून येणार नाही. खूप सोप्या पद्धतीने फॉल लावून दाखवणार आहे साडीला. चला, आता इथे संपूर्ण मी शिलाई मारून घेते. दोन्ही बाजूला असेल तर दोन्ही बाजूला पण आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे. हे बघा, इथे बघा, संपूर्ण शिलाई मारून झालेली आहे. बघू शकता, एकदम कडेला मारायची आहे आणि अगदी थोडाच कपडा घ्यायचा. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल. हे बघा. चला, आता त्याच्यानंतर आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची. आता टेपनी मोजून घ्यायचं अंतर. इथे बघा, खालच्या साईडला आपल्याला 10 इंचाला मार्किंग करायची. आता जिथे मार्किंग केली तिथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची. आता फॉल कसा लावायचा, इथे बघा, ही हातशिलाई केलेली असते फॉलला. ही बघा, इथे ती बाजू खाली गेली पाहिजे. ही बघा, आणि ही चांगली बाजू वरती आली पाहिजे. समोरच्या बाजूला अर्धा इंचाने आतमध्ये हा फॉल मध्ये टर्न करायचा आहे, म्हणजे अर्धा इंच मध्ये घालायचं आहे. आता इथून हे बघा, जिथे आपण मार्किंग केली तिथून आपल्याला सुरुवात करायची. पहिले फॉलचा अर्धा इंच कपडा आतल्या साईडला दुमडून घ्यायचा आणि इथे बघा, जिथे फॉल आपण ठेवला ना त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे साडीवरती अर्धा इंच पुढून शिलाई घ्यायची, म्हणजे आपला फॉल आहे ना अजिबात निघत नाही. आता इथे फॉल लावताना बघा, खाली साडी आणि वरती फॉल एकदम बरोबर पकडायचा आहे. अगदी कमी जास्त काहीच नाही झालं पाहिजे. हे बघा. चला, आता इथे मी पूर्ण शिलाई मारून घेते. हे बघा, एकदम कडेला शिलाई मारायची आहे आणि इथे बघू शकता. आता तुम्हाला मी नंतर पुढे जवळून दाखवते. आता संपूर्ण इथे मी शिलाई मारून घेते फॉल आणि साडीवरती. एक हाताने आपल्याला कपडा पुढे ओढायचा आहे. साडी शिलाई मारून झालेली आहे, बघू शकता. आता फॉल आपला संपायला आल्यानंतर इथे पण अर्धा इंच हा फॉल आतमध्ये फोल्ड करायचा आहे. इथे शिलाई मारल्यानंतर फॉलच्या पुढे आपल्याला अर्धा इंच जास्त शिलाई मारायची आहे, बघू शकता, म्हणजे शिलाई लवकर निघत नाही. चला, आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा, फक्त आपल्याला धागा मॅचिंग घ्यायचा. आता इथे मी रेड कलरचा धागा घेतलेला आहे. खालच्या साईडला बघा, फॉल आपला ब्लॅक कलरचा आहे आणि वरच्या साईडला इथे ही लेस आहे ना, त्याच्यामुळे मी रेड कलरचा धागा घेतलेला आहे. अजिबात निघत नाही कुठेच किंवा दिसत नाही. आता त्याच्यानंतर हे इथं बघा, आपल्याला काय करायचं आहे. हे बघा, आता ही खूप महत्त्वाची टीप आहे. आपल्याला आता इथे कडेला आहे ना शिलाई मारायची आहे 5 नंबरची. आपल्याला हात शिलाई करायच्या आधी आता इथे फक्त आपल्याला फॉल आहे ना डाव्या साईडला आहे ना फक्त 1/2 इंच ठेवायचं आहे आणि 1/2 इंचाच्या थोडीशी आतून शिलाई घ्यायची, म्हणजे आपण नंतर पुढे हात शिलाई करणार आहोत.
म्हणजे आहे ना, बघा आपण जेव्हा फॉल लावतो ना तेव्हा ना खूप साडीला सुन्या किंवा घड्या पडतात ना, तर तुम्ही ह्या पद्धतीने अशी शिलाई मारून बघा. आणि ही शिलाई आपण नंतर 5 नंबरची काढून टाकणार आहोत. हे बघा संपूर्ण आता मी इथे शिलाई मारून घेते ही बघा 5 नंबरची. आणि खालचा साडीचा कपडा आहे, म्हणजे साडी ना गोळा नाही झाली पाहिजे. हाताने प्रेस करत चालायचं आहे आणि दोन्ही हाताने असं प्रेस करून शिलाई मारायची आहे. पूर्ण शिलाई मारून घेते आता मी ही बघा. इथे पण आतमध्ये हा व्यवस्थित अर्धा इंचाचा कपडा फोल्ड करायचा आहे. बाहेर दिसला नाही पाहिजे, नाही तर आपली फिनिशिंग जाते फॉल लावल्यानंतर पण. हे बघा पूर्ण आता इथे पण मी झालेलं आहे. हे बघा इथे थोडासा जरी कपडा असा कॉर्नर बाहेर निघाला ना तर ते चांगलं दिसत नाही. ते पण आपल्याला व्यवस्थित असं इथे बघून घ्यायचं असतं. चला 5 नंबरची शिलाई मारून झालेली आहे. आत्ता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे हे बघा आता खालच्या साईडला ना इथे अजिबात दिसणार नाही. चला आता आपण हात शिलाई करायला सुरुवात करू. आता इथे मी हे बघा तुम्हाला पहिले दाखवते. अशी शिलाई मारली ना साडी अजिबात गोळा होत नाही. अजून आपल्याला हात शिलाई करायची हे बघा. आणि प्रेस करत चालायचं खालच्या हाताने ना. खालची साडी ना अशी थोडीशी घडी नाही पडू द्यायची. आता इथे मी सुई घेतलेली आणि ब्लॅक कलरचा धागा आता घेतलेला आहे सुईमध्ये ओवून. आता इथे बघा सुरुवात करायची. तिथे आपल्याला 2-3 गाठी मारायच्या. हे बघा वेढा मारायचा आहे, म्हणजे इथे आपली शिलाई अजिबात निघत नाही किंवा हात शिलाई अजिबात निघत नाही. आता इथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे. आता वरचा टाका आहे ना मोठा घ्यायचा आणि खालचा टाका आहे ना अगदी थोडा थोडा घ्यायचा आहे. हे बघा. चला आता इथे बघा इथे एकदम कडेला आली, म्हणजे इथे कॉर्नर आहे. इथे बघा सुई खालून घातली वरती काढली. आता इथे बघा ही आपली गाठ तयार झालेली आहे, म्हणजे इथे गाठ घ्यायची. आता समजा इथे बघा आपले पैंजणमध्ये जरी धागा अडकला ना इथपर्यंतच तुटतो, पुढे तुटत नाही, म्हणून इथे गाठ घ्यायची. हे बघा आपण शिलाई मारली आहे बघा. रेड कलरच्या धाग्याने मी शिलाई मारलेली आहे. आता ती आतून मारलेली आहे आणि बाहेरच्या बाजूनं आपल्याला कडेला इथे हात शिलाई करायला सुरुवात करायची. पूर्ण हात शिलाई झाल्यानंतरच आपल्याला ही 5 नंबरची शिलाई मारली ना ती काढायची. बघा एक साईडला इथे मी मशीनच्या तिथे साडी अडकवलेली आहे. आता ही बघा पूर्ण हात शिलाई माझी होत आलेली आहे. बघू शकता अजिबात वेळ नाही लागत आणि साडीला अजिबात सून किंवा घड्या पडती नाही. इथं आल्यानंतर गाठ घ्यायची आपल्याला शेवटला. हे बघा इथे गाठ मारलेली आहे. आता इथून आपल्याला पूर्ण कडेपर्यंत मारून घ्यायची आहे शिलाई, म्हणजे आपल्याला जास्त असं हाताने प्रेस करायला लागत नाही काही नाही, कारण का आपण पहिलेच शिलाई मारून घेतलेली आहे ना 5 नंबरची. तिथे आपली खूप छान फिनिशिंग तयार होऊन जाते. आता इथे आल्यानंतर हे बघा कडेला इथे आपल्याला 2-3 गाठी मारून घ्यायच्या. हे बघा इथं, म्हणजे आपला फॉल ना अजिबात निघत नाही. हे बघा इथून सुई आतमध्ये घातली. आता त्याच्यानंतर हे बघा इथे आपली गाठ तयार होते, त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. बघा परत 2-3 टाईम आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे धागा. हे बघा. चला आता इथे आपल्याला पूर्ण हात शिलाई करून झालेली आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही 5 नंबरची आपण रेड कलरचा धागा घेतला तर शिलाई मारली ती ना ती काढून घ्यायची. आता पहिले हे बघा एक साईडला काढली ना परत दुसरी साईड अशी करायची, म्हणजे दुसरी साईड आहे ना ओपन होते लगेच, म्हणजे तिथला धागा जितका आपण ह्या बाजूचा ओढला ना दुसऱ्या बाजूचा तितकाच बाहेरचा लगेच होतो. चला आता इथे पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि बघू शकता ज्या बाजूनं फॉल लावलेला त्या बाजूनं पण तुम्हाला दाखवते. एवढी छान फिनिशिंग येते. हे बघा आता ही आतली बाजू आहे. चला आता वरची बाजू पण दाखवते. हे बघा तुम्हाला दिसणार पण नाही, ते अजिबात चून वगैरे पण दिसत नाही. साडी पण ही खूप सिल्की आहे बघा. आणि ही अशा साड्यांनाच असं घोळ येतो किंवा चून पडते, तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा, तुम्हाला नक्की आवडणारच. हे बघा एवढी सुंदर साडी पण दिसते आणि फॉल पण दिसतो. आणि साडी आपली पातळ असते ना, अजिबात कुठे काही आपलं घडी वगैरे दिसत नाही. एवढी सुंदर आपली साडी तयार होते फॉल लावून. साध्या मशीनवर तुम्हाला मी फॉल लावून दाखवलेलं आहे, जवळून दाखवते. हे बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आवडला असेल तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद.